दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात। सुप्रीम कोर्टाने नोटांचा व्हिडिओ जारी केलेला आहे। यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती आणि या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती, मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केलेला। कर्नाटकच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान 100 फुटांचा उंचीचा रथ कोसळला। यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। रथ कोसळताना कॅमेऱ्यात कैद झाला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला। कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला, त्यामुळे तो दुबईला पळून गेल्याची अफवा निघाली आहे। कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो 2023 मधील असल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलंय। इंस्टाग्रामवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं एका 23 वर्षीय तरुणाला महागात पडलंय। नागपूर ग्रामीण पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याचा मोबाईल जप्त केला। दिव्यम बैस असं त्याचं नाव असून गुन्हा दाखल झालेला तरुणाचं ते नाव आहे। नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकारामध्ये पोलिसांकडून आता सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू करण्यात आलेलं आहे।